आणि इकडे तुम्ही क्वालिटी पाहू शकाल, पूर्ण क्वालिटी मध्ये येतो आता इकडे कोट्याच्या शेळ्या आहेत बघा, एकदम क्वालिटी मध्ये कोट्याच्या शेळ्या आहेत आणि गाभण आहेत, सगळ्या लागलेल्या आहेत बघा, 20,000 रुपयांनी तर इकडे पाहू शकाल काठेवाडी मध्ये दादा गाभण आहे का कशा आहेत आणि कशी किंमत सांगताय शकाल, एकदम क्वालिटी मध्ये आहेत बघा. दादा कशी किंमत सांगितली यांची? मोठ्या शेळ्या सुद्धा भरपूर आहेत, त्या सगळ्या काठेवाडी आणि बिटल क्रॉसच्या आहेत. आखाड्याचा बाजार असल्यामुळे आवक जी आहे ती भरपूर झालेली आहे, शेतकरी लांबून लांबून आज विक्रीसाठी आलेले आहेत. मोठ्या कोंबड्यांचा जो दर आहे तो साधारणतः 1,000 रुपयापर्यंत दर होतोय, 1,000-1,200 रुपये. घरगुती कोंबडे का कसे सांगते? 1100. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलोय चाकणच्या कोंबडी बाजारामध्ये. कोंबड्यांची जी आवक आहे ती आज भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तुम्ही आवक पाहू शकाल कोंबडीची बघा. आखाड्याचा बाजार असल्यामुळे आवक जी आहे ती भरपूर झालेली आहे, शेतकरी लांबून लांबून आज विक्रीसाठी आलेले आहेत. इकडे पण तुम्ही पाहू शकाल. तर इकडनं तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, आजची चाकण कोंबडी बाजाराची जी आवक आहे ती तुम्ही पाहू शकाल. तर मित्रांनो, बाबाबाई आहेत आपल्यासोबत. आपण आलोय चाकणच्या कोंबडी बाजारामध्ये. दादा, आज कसा बाजार चालू आहे, आवक कशी आहे? हे कालची एकादशीमुळे आज आवक पाठ थंड आहे, माल भरपूर आहे बाजारात. ओके. काय आणि या वर्षी कसं आहे, आखाडाला जोर नाही. ओके. काय ही एकादशी, चतुर्थी, बारस असल्यामुळे फार म्हणजे फार डब आहे बाजार. प्रत्येक रविवारी काही ना काही सण काही आला. ना काही प्रत्येक रविवार फेल झालाय, हा. त्याच्यामुळे सगळा धंद्याची फार लेवल झाली. ओके. आणि आता माल भरपूर आणला होता पण मालाला काही खर्च नाही. बरोबर. तरी आज काय दर चालू, म्हणजे काय दर होता? 500 ते 700 रुपयापर्यंत दर चालू आहे चांगल्या क्वालिटी मालाला. क्वालिटी मालाला. ओके. आणि असा दुसरा माल आहे कावेरी बिरी, हा माल तर कोणी घेतच नसता सध्या. ओके. गावरान मालाला दर आहे म्हणजे? मालाला 500 ते 700 रुपयापर्यंत दर आहे. ओके. चांगला माल असला ना हा. त्याला आहे दर, ते देवामुळे. ओके. आणि जर उद्या एखादच नसते आले तर बाजार द्वारा झाला? थोडंफार बाजार फरक पडला असता. ओके. मालावरून बी अवलंबन असतं. कसं आहे, माल हिशोबामध्ये असला तर माल भरपूर रेट मध्ये खपतो, नाही माल जास्त असला तर फार बाजार डब होऊन जातो. पुढच्या आता श्रावण मधील बाजार कसे होते? आवक पुढले गिरायकावरती शेवट धंद्यावरती आलो आवक राहील का नाही? आहे ना, आवलं थोडीफार राहणारच आहे. ओके. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. ओके. इकडनं तुम्ही पाहू शकाल खरेदी चालू आहेत बघा, कोंबडे बघा. दादा आहे बघा आपल्यासोबत, कोंबडे आणलेले आहेत. नमस्कार दादा, आज काय काय आणलेलं आहे विक्रीसाठी? आज गावरांचे कोंबडे आहेत, सोनालीचे कोंबडे आहेत. गावरान आणि सोनाली. गावरान आणि सोनाली. ओके. साधारणतः काय दर होतात आज कोंबड्यांचे? आज मार्केटला लय माल आल्यामुळे रेट थोडा डाऊन झालेला आहे. ओके. सोनालीचा कोंबडा 400-450 रुपयापर्यंत चाललाय आणि गावरांचा 550-600 रुपयापर्यंत जातोय. ओके. जशी साईज तशी विक्री होते. जशी साईज तशी विक्री आहे. या कोंबडीची कशी विक्री होईल? याची 400 रुपये. 400 रुपये. हा. ओके. आणि गावरांचे? गावरांचे 550-600 रुपये. ओके. मोठा कोंबडा असला तर महाग जात असेल? हो, 700 रुपयापर्यंत जातो ना. ओके. हो. आणि आपल्याकडे काय काय असतं विक्रीसाठी? गिन्नी पोल, बदक, टर्की, राजहंस हे कधीतरी भेटतात आपल्याला, पण येतो आपण बाजारात घेऊन. ओके. आणि चाकण व्यतिरिक्त अजून कोणते कोणते चाकण बाजार? व्यतिरिक्त पुन्हा वाघोली, वडील असतात शिरूरला, ओके. तळेगाव. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 7066785478. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. कोंबडे, गिनी फॉल, बदक वगैरे टर्की लागत असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा. अजून एक दादा आहे बघा. दादा कुठून आले? चाकणचे आम्ही चाकणचे. ओके. आता काय काय आहे विक्रीसाठी? आपल्याकडे फक्त कोंबडे, गावरान, अंडी असतात. ओके. चाकण मध्ये कुठे? चाकण मध्ये आगरवाडीला. आगरवाडीला. ओके. तर कोंबडे पाहू शकाल. कशी सांगताय कोंबडे? कोंबडे 800 रुपये. 800 रुपये. अजून आहेत का? एवढेच आहेत? नाही, एवढ्याच आता संपले.
ओके, मोबाईल नंबर सांगा ना. 96 23 29 39. ओके, आणि आगरवाडी काय काय मिळेल आपल्याकडे? अंडी भेटतात गावरान ओरिजिनल नाही का, हा, कोंबडे. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे विक्रीसाठी माल आणलेला आहे बघा. ठीक आहे दादा. सोड सोड. दादा आपलं नाव? नवनाथ दत्तात्रय मडके, कुठून आले? बौळ. बौळवर. काय काय विकायला? कोंबडी आणि कोंबडा. कोंबडी आणि कोंबडे आहे बघा. हा, कशी विक्री कशी होते आज? आता हे मी काही घरगुती दिलेत हा, आणि काही आता चाकणला. ओके. हा, हे कशी 600 विक्री? 600 रुपये. 600 रुपये. आणि कोंबडी? कोंबडी 350 300. 350 300. अजून आहेत का एवढेच आहेत? आता एवढाच माल राहिला, सगळा आकडाच्या अंडी घरगुती देऊन टाकला. ओके. आणि राहतात काही अंडी वगैरे? अंड्यावर नाही आलेल्या, ह्या अंडी आता चालू झाली होती. ओके. हा. आपल्याकडे कंटिन्यू राहतात का? हा, तयार करतात? तयार करतो आपण मी. ओके. हा. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 86 050 43 870. ओके. आणि गाव बौळ? बोळ. ओके. पाहू शकाल. आता हे सगळं शेवटचा शेवट ओके. घरगुती सगळं देऊन टाकले आपण. ओके. साधारणतः किती पक्षी असतात ते? 200 पक्षी होते. 200 पक्षी. ओके. परवडलं का कसं? आता परवडलेच म्हणायचं, थोडं पण खाद्य लय लागतं त्यांना. खाद्य बंदिस्त असल्यावर? बंदिस्त असतं. ओके. कोणते ते कावेरी होते ना? नाही, सोनाली जाती. सोनाली. ओके. तरी चांगली विक्री झाली मग? हा, चांगली विक्री झाली. ओके. ठीक आहे दादा, धन्यवाद. कंटिन्यू गिराईक चालतंय बघा आज बाजारामध्ये. साधारणतः 500 रुपयापासून विक्री होते कोंबडींची. इकडनं पण माल भरपूर आहे. दादा आहेत बघा आपल्यासोबत, मोठे व्यापारी आहेत चाकण बाजाराचे. दादा आज कसं आहे मार्केट? आहे जरा माल आलाय, आवक जास्त आहे जरा. ओके. आणि गिराईक कसं चालू आहे? गिरेक तर लय शांत आहे. ओके. दुकानावर आहे ना, हा. लय म्हणजे लय आराम आहे. हा, एकादशीमुळं. हा, रविवारी आली हा, त्यामुळे एकदम शांत राहा. ओके. आज खरेदी कशी चालू आहे? खरेदी आहे, चांगली चालू आहे. म्हणजे भेटतोय माल चांगला? माल भेटतो पण आहे, हा. रेट पण आहे, लिमिटेड आहे, असं काही जास्त आहे नाही. ओके. फक्त एकादशीमुळे थोडा फरक पडला. फरक पडला. ओके. पुढचे बाजार कसे होतील श्रावण महिन्यात? पुढचे बाजार आपले आहे, श्रावण मध्ये जरा लिमिटेड राहते. ओके. ठीक आहे दादा. माल बघा कोंबड्यांचा. मालाची जी आवक आहे ती भरपूर आहे आणि गिराईक सुद्धा आज चांगलं चालतंय. दादा आहेत. दादा आज काय काय माल आणला होता? ओके. आज कशी विक्री होती? 500 रुपये. ओके. आणि किती महिन्याचे कोंबडे ते? 4 महिन्याचे. ओके. अजून आहेत का संपले? मोबाईल नंबर सांगा ना. 79 72 63 76 आणि गाव? शिक्रापूर. ओके. तर पाहू शकाल कोंबडे बघा. कुणाला लागलेत भेटतील ना? फोन करून आले तर कुणा हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. माल पाहू शकाल. पलीकडचा सुद्धा माल तुम्ही पाहू शकाल. आवक भरपूर मोठी आहे आणि टोटल घरगुती शेतकऱ्यांचाच माल आहे. त्यांना पण तुम्ही पाहू शकाल. इकडे बघा उलट्या पंखाचे कोंबडे सुद्धा आहे. उलट्या पंखाचे कोंबडे पाहू शकाल बाजारात येतात ते. आपल्याला कोणाला जर हवे असतील तर बाजारामध्ये दर शनिवारी 4-5 कोंबडे असतात ते उलट्या पंखाचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त पाहू शकाल कोकरेलचे सुद्धा कोंबडे आलेले आहेत मोठे. कोकरेलचे कोंबडे आहेत बघा सगळे. कोकरेलला सुद्धा मार्केट राहत आहे. जे डोक्यावर पाठीमध्ये घेऊन पिल्ल विक्रीसाठी येतात ते सगळे कोकरेलची पिल्ल असतात ते. आणि ते मोठे झाल्यानंतर असे कोंबडे दिसतात ते बघा, कोकरेलचे कोंबडे आहेत. तर अशा प्रकारे आज माल आलेला आहे आणि विक्री सुद्धा चांगली होती. मोठे कोंबड्यांचा जो दर आहे तो साधारणतः 1000 रुपयापर्यंत दर होतोय, 1000-1200 रुपये. तर इकडनं सुद्धा माल पाहू शकाल. गाडीमध्ये सुद्धा माल आलेला आहे बघा कोंबडे. कावेरीचे कोंबडे आहेत एकदम फुल साईज. कावेरीचे कोंबडे
गाव ठिकाणी गर्दी अवलंबून येतात ते, मग ते तसं बसता पडला बाबा कुठून आले? हावसरीवर. ओके. घरगुती कोंबडे का? कसे सांगते? 1100. किती आणले होते? ओके. किती पर्यंत मागतात ते आता? 900. ओके. 1100 रुपयांनी सांगतात ते, 900 पर्यंत मागतात ते बघा. मोकळेच असायचे नोकरी डेवा? हा गोट्यात. हा ओके. पाहू शकता. गावरान आहे का? पाहू शकाल गिराईक सुद्धा चांगले आहे. साधारणतः 900-1000 रुपयापर्यंत मागतात ते. जशी कोंबड्याची साईज तशी मागणी होते. इकडनं या कोंबड्यांचं घेऊन ठेवलेलं आहे व्यापाऱ्यांनी दुकानांसाठी. सकाळी जे लवकर विक्रीसाठी येतात ते घेऊन ठेवतात ते. आणि कोंबडे तुम्ही पाहू शकाल. ओरिजिनल गावरानला गिराईक चांगले मित्रांनो. तर मित्रांनो आता आलोय आपण चाकणच्या बकरी बाजारामध्ये. जसं कोंबडी बाजारामध्ये गर्दी पाहिली तशीच आज बकरी बाजारामध्ये गर्दी आहे पाहू शकाल. मेंढ्यांची जी आवक आहे ती भरपूर मोठी आवक आहे. आवक तुम्ही पाहू शकाल. आणि हा जो माल पाहतोय आपण हा सगळा पाहू शकाल पूर्ण ग्रुपवर विक्री होते. महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून सुद्धा हा माल येतोय पाहू शकाल. आवक पाहू शकाल आणि एकदम क्वालिटी मध्ये आवक झालेली आहे. त्यांना आखाड्याचा शेवटचा बाजार आहे. आता आखाड्याचा शेवटचा बाजार असल्यामुळे ही सगळी आवक आहे. श्रावण मध्ये आता माल परत आवक कमी होऊन जाते पाहू शकाल. दादा आहेत बा आपल्यासोबत. दादा आता आज आखाड्याचा बाजार आहे शेवटचा. आज कशी आवक आहे? जास्त आवक आहे. हा आणि दर कसे आहेत आज? दर हिशोबाने आहे. ओके. साधारणतः किती पासून किती पर्यंत? 10 किलो बकरू 8,000. ओके. म्हणजे 800 रुपये किलो प्रमाणे. 800 रुपये किलो प्रमाणे. ओके. आता हे जे मेंढ्या आहेत यांची कशी किंमत होईल? हे दाम सांगू राहिले 15,000 ते म्हणतात 12,000 द्या. ओके. आणि पुढचे बाजार कसे होतील आपले? पुढचे आता सगळे डब्बा होईल श्रावण महिन्यात. श्रावण मध्ये. हा ओके. येस. हे हिसाबचे घ्या, आमचे भाऊ आहे मोठे. ओके. आणि आपण कुठून येतो व्यापारासाठी? यावला यावला. ओके. ठीक आहे. बोकड सुद्धा पाहू शकाल. बोकड सुद्धा आज बऱ्यापैकी आवक झालेली आहे बाजारामध्ये. मोठे बोकड बघा मित्रांनो. बिटल मध्ये सुद्धा चांगले चांगले बोकड येतात त्या बाजारामध्ये पाहू शकाल. दादा याची काय किंमत होईल? हा दादा त्याची काय होईल बिट्टलची? 45,000 रुपये सांगतात ते बघा. तर पाहू शकाल आज बाजारामध्ये वेगवेगळ्या शेळ्यांची आवक झालेली आहे. याच्यामध्ये आज काटेवाडी शेळ्या आहेत पाहू शकाल. इकडं कोटाच्या शेळ्या आहेत. समोर पण तुम्ही तोतापुरी शेळ्या पाहू शकाल. आणि इकडं कोटाचा माल आहे. पलीकडं गावरान आणि उस्मानाबादी शेळ्यांची आवक आहे पाहू शकाल. आज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्यांची आवक झालेली आहे बाजारामध्ये. गिराईक सुद्धा आज भरपूर आहे बाजारात. तर आज आपण या शेळ्यांची माहिती घेणार आहोत. पाहूया काय दर चालू आहे, कशी विक्री होते. इकडं पाहू शकाल मित्रांनो पूर्ण तोतापुरी शेळ्या आहेत बघा. तोतापुरी शेळीबद्दल आपण एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा केलेला आहे आपल्या चॅनलवर. शॉर्ट व्हिडिओ मध्ये तोतापुरी शेळी. आणि इकडे तुम्ही क्वालिटी पाहू शकाल. पूर्ण क्वालिटी मध्ये तोतापुरी.
पाहू शकाल. दादा आहेत बघा. दादा आपलं नाव? निलेश नाईकडे, कुठून आले? तळेगाव दाभाडे, ओके. आणि आता कोणत्या शेळ्या आणल्यात विक्रीसाठी? तोतापुरी. तोतापुरी. ओके. आता गाभण आहे का कशी आहेत? नाही गाभण नाही. म्हणजे पाटीचे सगळ्या? हो. ओके. कशी किंमत सांगताय? 22,000, 20,000, 19,000. ओके. म्हणजे एकदम खायला अशी. जशी शेळी तशी किंमत हा. पाहू शकाल. तोतापुरी शेळ्या आल्यात. त्यांचे बोकड सुद्धा बकरी ईदला चांगली किंमत होते. माझ्या पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये. आणि तोतापुरी शेळीचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली आहे. जर तोतापुरी शेळीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता. पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये. आणि किती किती महिन्याच्या पाठी असतील या? 8-8, 9-9 महिन्याच्या, काय वर्षाचे. 8-8, 9-9 महिन्याच्या, काही वर्षाचे आहेत बघा. पाहू शकाल पाठींची तुम्ही क्वालिटी पहा. एकदम क्वालिटी मध्ये पाठी आहेत. जर कुणाला लागले तर भेटतील ना? भेटेल ना. मोबाईल नंबर सांगा ना तुमचा. 9975 हा. 251443. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला शेळ्या हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर दादा आहे बा आपल्यासोबत. दादा आपलं नाव? विकी नागनाथ नाईकडे, कुठून आले? तळेगाव दाभाडे. तळेगाववर. आज कोणता माल आणला विक्रीसाठी? कोटा, करोली कोटा. करोली कोटामध्ये पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आलेल्या आहेत. आणि आता या गाभण आहे कशा आहे? सगळ्या गाभले. सगळ्या गाभण हो. आहे. ओके. किती येताचे असतील या? आता तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या येताचे आहेत बघा. एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत. आणि किंमत कशी सांगताय? किंमत सांगायला 20,000 रुपये सांगतो आपण. 20,000 रुपयांनी. ओके. पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये आहे. जर कुणाला क्वांटिटी मध्ये लागल्यात भेटतील ना? हो, भेटतील ना. ओके. कमी जास्त होतील ना? काय काय फिक्स राहील? हो, कमी जास्त होईल. ओके. 20,000 रुपयांनी सांगते तेव्हा. जसे की मगाशी आपण पलीकडे तोतापुरी पाहिल्या, आता इकडं कोट्याच्या शेळ्या आहेत बघा. एकदम क्वालिटी मध्ये कोट्याच्या शेळ्या आहेत. आणि गाभण आहेत सगळ्या, लागलेल्या आहेत बघा. 20,000 रुपयांनी यायला सगळ्या. ओके. महिन्याच्या खाली होते ना. ओके. पाहू शकाल. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8308 161731. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला कोटामध्ये शेळ्या हव्या असतील तर तुम्ही त्यांना एकदा नक्की कॉल करा. क्वालिटी सुद्धा आहे. कानाची लेंथ तुम्ही पाहू शकाल, नाकाचं स्पंज पाहू शकाल, शिंग पाहू शकाल शेळ्यांची. करोली कोटामध्ये पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत. जर आपल्याला कोणाला हव्या असतील आणि कोटामध्ये काम करायचं असेल तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर इकडे पाहू शकाल कोटामध्ये बोकड्यांचा माल आलेला आहे. क्वालिटी मध्ये बोकड आहेत. दर शनिवारी कोटामध्ये बोकड येत असतात त्या बाजारामध्ये. पाहू शकाल कानाची लेंथ पाहू शकाल आणि शिंगांची क्वालिटी सुद्धा पाहू शकाल. ज्यांना बकरीसाठी पुढे बोकड तयार करायचे त्यांच्यासाठी क्वालिटी मध्ये आहेत बघा. हे जे बोकड पालन करून पुढे आपण बकरीसाठी हे बोकड तयार करू शकतो. दादा आपल्यासोबत. दादा आपलं नाव? अनाम गोट फार्म आहे आपला. ओके. कुठून? आपला श्रीरामपूरला. श्रीरामपूरला जवळ आहे ना, ममदापूर गाव आहे, हा. तिथं आपला गोट फार्म. ओके. दादांचा गोट फार्म आहे. कोटाच आहे ना? कोटा येते. आता बिटलची गाडी येणार रविवारी. ओके. आणि त्याच्या शिरोई, गुजरी सगळे. सगळे. ओके. आणि गाडी कधी येते? गाडी आपली मंगळवारी येते. मंगळवारी. दर मंगळवारी गाडी येते. ओके. आणि फार्मवर आपण विक्री करतो ना? फार्मवर विक्री करतो. आणि चाकण बाजारात चाकण बाजारला येते. पाहू शकाल फार्मवर आणि चाकण बाजारामध्ये विक्री होते. आता हे जे बोकड आणलेत हे साधारणतः किती वय असेल यांचं? हे 3-4 महिन्याची करड आहे. ओके. आणि कशी किंमत सांगता यांची? हे 7,000, 7,500, 8,000. ओके. 7,500-8,000 रुपये किंमत सांगता ते बघा. आणि भरपूर माल येतोय विक्रीसाठी. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना फार्म. 82 62 91 94 96. ओके. तर दादानी त्यांच्या फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला कोटामध्ये काम करायचं असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. आणि हे पाहू शकाल हे बुक करून ठेवलेले बुक केलेले होते त्यांनी घरी फार्मला. आपण त्यांना आता पाऊस करून दिले बघ. ओके. पाहू शकाल हे बुक करून ठेवलेले आहेत बघा. कानाची क्वालिटी वगैरे. टोकन वगैरे मारून ठेवलं होते. ओके. हे सगळे टोकन देऊन ठेवलेले आहेत. टोकन देऊन ठेवलं. ओके. आणि ते इथं आल्यानंतर घेऊन जातात ते पाहू शकाल. इकडे पण तुम्ही पाहू शकाल गावरान शेळ्यांची जी आवक आहे ती सुद्धा चांगली झालेली आहे बघा.
घेतल्या का? कशा घेतल्या? इकडे पाहू शकाल काठेवाडी शेळ्यांमध्ये माल आलेला आहे. दादा आहेत. दादा आज कोणत्या कोणत्या शेळ्या आपल्या? काठेवाडीचे सगळे काठेवाडी. आता गाभण एक पिल्लावाले आहेत. सगळ्या पिल्लावाले एकच आहे आलेली. पिल्ला गाभण आहेत ना? हा बाकीची एकच पिल्लावाली आहे. पाहू शकाल पिल्ल आहेत. कोणती आहे पिल्लावाली? ती तिकडे बांधलेली. हा ओके. ती आहे बघा पिल्लावाली. तिची कास तुम्ही पाहू शकाल. दुधासाठी एक नंबर राहतात या शेळ्या. तेव्हा कशी किंमत होते आज बाजारामध्ये? आज चालू आहे 18, 19, 20 पर्यंत आहे चालू. गाभण शेळ्या. हा गावांचा ओके. आणि पिल्लावाल्यांची? पिल्लावाले तेच रेंज आहे. ओके. जर कुणाला लागले तर भेटतील ना? हा भेटतील ना. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 98 81 59 29 37. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि शेळ्या तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या राहतात त्या काठेवाडीच्या. ती एक नंबरची धारा नाही. एक नंबरची. काठेवाडीच्या शेळीचं जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ही शेळी दुधाला भरपूर चालते. आता या शेळीची कास तुम्ही पाहू कुठलं इथं शकता. टंगडं? साधारणतः 1.5 ते 2 लिटर दूध या शेळ्या देतात ते. दाताला नका लोड घेऊ तुम्ही, आम्ही सांगून देत असतो. शेळी एक नंबर आहे. कोणत्याही वातावरणात सूट होणारी शेळी आहे बघा. सांगाल 26. पिल्लावाल्या मोठ्या शेळ्या सुद्धा बाजारात येत बघा. इकडे पाहू शकाल शेळ्या बघा एकदम क्वालिटी मध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या गावरानच येतात. कशी किंमत होते आज? त्यांची 15,000 पुढे 15, 16, 17, 18 ओके. 27,000 आणि ती पिल्लावाली मोठी पिल्ला तिचं 35,000 सांगतोय. ओके. बोकड एक दोन नाही पाठ बोकड आहे तिला. पाठ बोकड आहे बघा. हा तिथं 4 शेळ्या दिल्या. या ना? 17,000 4 दिले. ओके. पाहू शकाल या गाभणीच आहेत ना? गाभणी 4 या मामाला दिले 17,000. बाबा कुठून आले होते? वाकीवर. तर इकडे पाहू शकाल काठेवाडी मध्ये दादा या गाभण आहे का? कशा आहेत? सामने गाबणी आहेत. आणि कशी किंमत सांगताय? 25,000 23,000. जशी शेळी तशी. ओके. तर पाहू शकाल काठेवाडी शेळ्या आहेत बघा. आणि माल कुठला आहे? राजस्थानी. राजस्थानचा. ओके. पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये माल आहे. राजस्थानच्या शेळ्या आहेत. गाभण आहेत सगळ्या. पाहू शकाल साधारणतः 20,000 रुपयापासून पुढे किंमत होते. जशी शेळी तशी किंमत होते बघा. आणि दुधासाठी एक नंबर शेळ्या आहेत. बॉडी स्ट्रक्चर भरपूर मोठं आहे यांचं. हो. आणि गाभण पाहू शकाल सगळ्या गाभण आहेत. खाली व्हायला आहेत लवकरच. आणि एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत. यांना दूध भरपूर राहतं. दुधामुळे या शेळ्यांना मागणी सुद्धा चांगली राहते. आणि चाकण बाजारामध्ये दर शनिवारी या शेळ्या विक्रीसाठी असतात ते पाहू शकाल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे पाहू शकाल कटिंगचा जो माल आहे त्याची सुद्धा आवक आता भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. बाजार समितीमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं काम चालू असल्यामुळं बरेच व्यापारी जशी जागा मिळेल तसं ऍडजस्ट करतात. ते समोर पाहू शकाल आपण सिमेंट कॉन्क्रीट काम चालू आहे. आणि पूर्ण बाजारामध्ये आता सिमेंट कॉन्क्रीट होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं व्यापारी सुद्धा आता बऱ्यापैकी ऍडजस्ट करतात. ते जिथं जागा मिळेल तिथून विक्री करतात. ते पाहू शकाल आज जो बाजारामध्ये माल आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा आणि भरपूर माल आलेला आहे. कटिंगच्या मालामध्ये सुद्धा आज चांगला माल आहे. जसं की समोर तुम्ही पाहू शकाल आता हा सगळा बोकड्यांचा कटिंगचा माल आहे. आणि या कटिंगच्या मालामध्ये तुम्ही तिथं मध्ये पाहू शकाल स्वतःपरीचा माल सुद्धा आहे. तर हा माल शोधून घ्यावा लागतोय बघा. अशा प्रकारे हा सगळा बाजारामध्ये कटिंगचा माल आलेला आहे. आणि आजचा जो दर आहे साधारणतः 800 रुपये जिवंतचा 800 रुपये किलो प्रमाणे दर होतोय. माल पाहूनच किंमत होते. ज्या आता आपण शेळ्या पाहिल्या मित्रांनो गावरान शेळ्या त्यांचीच ही सगळे पिल्ल आहेत. शेळ्यांसोबत पिल्ल विक्रीसाठी असतात. ज्या पिल्लावाले शेळ्या आहेत त्यांची पिल्ल राहतात.
पाहू शकाल. इकडनं सुद्धा या सगळ्या शेळ्या आहेत बघा. शेळी बघा. सडामध्ये फेल झालेली आहे पण शेळीची क्वालिटी पाहू शकाल. मोठ्या मापाची शेळी आहे. काय रेट असतात हिचे काय सांगताय मोठी शेळीचे? मोठी शेळीचे सांगायला 35 सांगतोय आपण. 35. गाभण आहे कशी? गाभण आहे गाभण. आणि कोणता ब्रीड आहे? हे बिट्टल क्रॉस मध्ये. बिटल क्रॉस मध्ये. 35,000 रुपये किंमत सांगतो तेव्हा एकदम फुल साईज मध्ये आहे. त्या व्यतिरिक्त मोठ्या शेळ्या सुद्धा घेतली. मोठ्या शेळ्या सुद्धा भरपूर आहेत. त्या सगळ्या काठेवाडी आणि बिटल क्रॉसच्या आहेत. इकडं बोकड पाहू शकाल. कोटा आणि तोतापुरी पाहू शकाल. तर इकडनं सगळा कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल. आता याच्यामध्ये सुद्धा भरपूर क्वालिटी माल राहतो पाहू शकाल. मोठे बोकड सुद्धा आज बऱ्यापैकी बाजारामध्ये आलेत आणि साधारणतः 25,000 रुपयापासून पुढे मोठ्या बोकड्यांची विक्री होते पाहू शकाल. तेव्हा इकडे तुम्ही पट्ट्या पाहू शकाल बोकड्यांच्या. तेव्हा जमनापरी तुम्ही पाहू शकाल. तो व्हाईट वाला जमनापरी मध्ये आहे बघा. अशी शोधून शोधून घ्यावी लागतं ते. बोकड पाहू शकाल तुम्ही. एकदम क्वालिटी मध्ये बोकड आलेले आहेत. आज आखाडाचा शेवटचा बाजार असल्यामुळं बोकडांची जी आवक आहे ती आज भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही यांची क्वालिटी फक्त पाहू शकाल. क्वालिटी बघा यांची एकदम क्वालिटी मध्ये येत बघा सगळे. दादा कशी किंमत सांगता यांची कोणाची? बोकडांची? यांची 14,000 रुपये. 14,000 रुपये पूर्ण पट्टी? हा पट्टी. ओके. जमनापरी? जमनापरी नाही, गुलचा असल. हंस? हंसा नाही, हंसाला केस राहतात ते. केस पण आता हे बारीक आहे ना, हा. हे वयाने कमी आहे, ते मोठ्या झाल्यावर त्याचे केस वाढणार. थोडं क्रॉस मध्ये वाटतंय ते. हा. पण होईन तो बकरीसाठी कारण तयार की ते होईल. कारण पुरं गुलाबी गुलाबी हा. आहे बकरा. ते चांगलं ब्रीडचं बकरा आहे ते. आणि त्याचं वजन आता सध्या ते लाईव्ह असं 30 किलो पर्यंत जाईल ते. ओके. आणि किंमत कशी होईल त्याची? 15,000 रुपये सांगतात व्यापारी लोक त्याचे. 15,000 रुपये. ओके. बाजार कसा आहे आजचा? बाजारात चांगलं आहे. चांगलं आहे. आज गटर रामोसाचा बाजार आहे ना, तर हा. बकरा लई माल आलेला आहे चिक्कार. ओके. साधारणतः किलोवर जर म्हटलं तर कशी विक्री होत असणार? हे इकडे ते लाईव्ह नाही होत, लाईव्ह विक्री नाही होत इकडे. आपली आम्ही नागावर? अंदाजाने बकरे धरून आम्ही घेतो. ओके. साधारणतः आता ही पट्टी 14,000 रुपये सांगतात. रेट व्यवस्थित आहे? तर ते दुकानावर मटन पण 900 रुपये किलो आहे ना. हो बरोबर. तर ते 900 रुपयांनी बरोबर ते खरेदी करतात ते लोक. ओके. आणि आता पुढचे श्रावणचे बाजार कसे होते? श्रावणला जरा कमीच येणार ना बाजार, आवक कमी होणार. आवक कमी होणार. ओके. आपण कुठून येतो व्यापारासाठी? आमचे दुकान पुण्यामध्ये आहे साहेब, पुण्यामध्ये कुठं? नानापेठला. नानापेठला. ओके. म्हणजे प्रॉपर आम्ही पुण्यामध्ये. रिटेल मटन दुकानदार आहे, बकऱ्याचा व्यापार नाही आमचा. ओके. आम्ही मटन दुकानदार आहे, ओके. आणि आपण स्वतः खरेदी करतो? स्वतः खरेदी करतो. ओके. तर आजचा बाजार कसा वाटला तुम्हाला? चांगलं वाटलं ना. दर वगैरे? दर वीर सगळे हिशोबात असतो आज. ओके. ठीक आहे सर, धन्यवाद. आणि आपलं नाव? जहाजे कुरेशी, ओके. आणि दुकानाचं नाव? परवेज मटन शॉप. ओके. आणि कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा दुकानाचा. 9561623344. ओके. आणि लोकेशन? नानापेठ. नानापेठ. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. दर शनिवारी बाजारात येत असतात येते. आणि त्यांचं मटन शॉप आहे नानापेठला, प्रॉपर पुण्यामध्ये. जर आपण कोणी पुण्यात मधले असेल प्रॉपर तर त्यांच्या दुकानाला एकदा नक्की व्हिजिट करा. ठीक आहे दादा, धन्यवाद.
तर पाहू शकाल अशा प्रकारे मोठे मोठे व्यापारी सुद्धा त्यांचा माल स्वतः खरेदी करतात ते पाहू शकाल. कोणतं आहे, कशी किंमत सांगते? 20,000. ठीक आहे, 20,000 रुपये सांगते ते. ओके. तर इकडे तुम्ही पाहू शकाल आता आपण आलोय मेंढ्यांच्या इकडे आलोय बघा. इकडं सगळं शेतकरी माल असतो मेंढ्यांचा विक्रीसाठी. पलीकडे जे पाहिलं ते आपण व्यापाऱ्यांचा माल पाहिलं तो मेंढ्यांचा. इकडे सगळे शेतकरी आपले धनगर बांधवांचा माल असतो विक्रीसाठी. हा माल पाहू शकाल जळगाव साईडचा माल आहे बघा. इकडं मेंढी मार्केटला आलोय पाहू शकाल. तर मित्रांनो सर आहेत आपल्यासोबत. सर आपलं नाव सांगा. कमलेश जगदळे. कुठून आले तुम्ही? आम्ही नगर अहिल्यानगर. ओके. आणि आपला काही फार्म आहे कसं आहे? हा बंदिस्त गोट फार्म आहे आमचा. ओके. मेंढी आणि बोकडे असतात आपल्याकडे. ओके. तर मेंढी आणलेले. आज आपण काय काय आणले विक्रीसाठी? आज कोकरा आणलेला आपण. कोकऱ्याचे सगळे. 51 कोकरा आणलेले. ओके. पाहू शकाल. ठीक आहे, सगळा माल आहे आपल्याला. ओके. सगळा बंदिस्ताचा माल आहे? सगळा बंदिस्ताचा माल आहे. आणि साधारणतः आपण किती लहान असताना खरेदी केली होती? आता आपण हे घेतली होती त्या टायमाला साधारण एक 19-20-21 किलो वजनाची होती. ओके. आणि आता किती वजन येते त्यांचं? आता आज यांचं सरासरी जर जिवंत वजन जर बघितलं आपण 42-43 किलो. ओके. विक्री झाली का व्हायची? चाललाय सौदा आता. सौदा चालू आहे. साधारणतः आता आज आकाराचा बाजार आहे तर दर कसे चालू आहे? चांगला बाजार आहे. आता आम्ही 17,000 सांगितले जाते. ओके. 17,000. व्यवहार चालू आहे अजून? व्यवहार चालू आहे अजून. ओके. साधारणतः तरी कितीपर्यंत विक्री होईल आपल्याला कसं वाटतंय? साधारण देऊन टाकू 16,000. ओके. आपल्या फार्मचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? फार्म आपलं गॅलेक्सी ॲग्रो नावानं फार्म आहे आपलं. हा. पांढरी फुल नगर, आपलं नगर संभाजीनगर हायवे. ओके. पांढरी फुल म्हणून गाव आहे आमचं. हो. तिथं फार्म आहे आपला. हो. आणि कॉन्टॅक्ट नंबर फार्मचा? कॉन्टॅक्ट नंबर आहे 9527369213. ओके. तर दादानी त्यांच्या फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि प्रशिक्षण पण देतो ना आपण? प्रशिक्षण देतो एक साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात प्रशिक्षण देऊ आपण. ओके. तर सरांनी त्यांच्या फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. आणि क्वालिटी पाहू शकता. माल पण खरेदी करतो का नाही आपण? हा करतो ना आपण. लहान माल करतो आपण. ओके. साधारणतः किती काय क्वालिटी मध्ये माल पाहिजे आपल्याला लहान मध्ये? लहान कोकरा आपण 17-18 किलोची कोकरे घेतो आपण. ओके. हा दर महिन्याला साधारण 200 कोकरे लागतात. ओके. दर महिन्याला म्हणजे खरेदी पण करता आणि विक्री विक्री पण लहान घेतो आपण 17-18 किलोचे. हा. एक 40-42 वजन दुप्पट करतो. साधारण 2 ते 2.5 महिने सांभाळतो आपण शेड त्यांना. ओके. आणि सर्व आपण स्वतः करतो? सगळं स्वतः. खुराक वगैरे सगळं आपला हिरवा चारा पण सगळं घरचा आहे आपला. हा. 5 एकर क्षेत्र गुतवलंय आपण यासाठी. ओके. जर आपल्याला कोणाला मेंढी पालन मध्ये मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सरांचं प्रशिक्षण सुद्धा असतो. आता ऑगस्ट मध्ये प्रशिक्षण आहे त्यांचं. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय. आणि कोकरांची खरेदी विक्री सुद्धा ते करतात. ते आपलं काही इंस्टाला पेज वगैरे? हा इंस्टाग्रामला आपलं गॅलेक्सी ॲग्रो नावाने पेज चालवतो आपण. ओके. सोशल मीडिया जास्त युज नाही करत आम्ही. ओके. पेज आहे आपलं? पेज आहे ज्याला व्हिजिट द्यायची फार्मवर कंटिन्यू 400-500 कोकरा आणि बोकडे असतात. ओके. तर त्यांनी त्यांचा पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहे. जर आपल्याला कोणाला अजून माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल तर त्यांच्या फार्मला एकदा नक्की व्हिजिट करा. ठीक आहे सर, धन्यवाद. हो चालेल. ओके. तर मेंढ्यांची जी आवक आहे ती सुद्धा चांगली आहे. जसं की पलीकडे आपण मोठ्या मेंढ्या पाहिल्या होत्या. सरासरी आज 800 रुपये किलोच्या हिशोबाने दर होता ते बघा. मोठ्या साईज मध्ये सुद्धा. कशी सांगताय किंमत? कशी सांगताय? 17-18.
सांगू शकाल एकदम क्वालिटी मध्ये येत बघा. दादा कशी किंमत सांगितली यांची? किंमत कशी सांगितली? कशी दिली? 21,000. कुठून आले होते तुम्ही? ओके. 21,000 रुपयांनी विक्री झालेली आहे बघा. तर मित्रांनो दादा आहेत बघा आपल्या. दादा आपलं नाव? बाप्पू कोंडेबा पारखे, कुठून आले? गुन्हाट, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. ओके. आता या मेंढ्या आणल्यात विक्रीसाठी. कोणत्या मेंढ्या आहेत या? हे नर आहेत, नर नर आहेत. ओके. आणि कोणते आहे? ब्रीड कोणतं आहे? गावरान का कसं? विजापुरी. विजापुरी विजापुरी. हो. ओके. किती किती वय असेल यांचं? यांचं साधारण 8-9 महिने. 8-9 महिने. हो. ओके. आणि वजन? वजन यांचं आहे 50-60 किलो. ओके. विक्री झाली का व्हायची? आत्ताच विक्री झाली आहे. ओके. कशी विक्री झाली? ही 21,000 रुपयांनी दिलेत. 21,000 रुपयांनी. हा. ओके. बाजार कसा आहे आजचा? बाजार जरा लुजे. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे विक्री झालेली आहे त्यांची. ठीक आहे दादा, धन्यवाद. हो, धन्यवाद. तर पाहू शकाल इकडं शिंगावाल्या मेंढ्या सुद्धा आहेत बघा. व्यवहार चालू आहे. पाहू शकाल 13,500 व्यवहार झाला बघा. $13,500 व्यवहार झाले. बाकीचा पण माल इकडे पाहू शकाल. दादा एक मिनिट. दादा आहेत आपल्या. दादा कुठून आले? संगमनेर. संगमनेरवरनं. काय काय आणले विक्रीसाठी? कोकरे आणले. ओके. कशी विक्री होते आज? आज इकडे आहे 10-11 ओके. पाहू शकाल. अजून काय काय असतं विक्रीसाठी? विक्रीसाठी आपल्याकडे बोकडे पण असते विक्रीसाठी. ओके. आणि आपला काय गोट फार्म आहे? कसं आहे? हा, जनता गोट फार्म आहे आपलं साकोरला. साकूर मांडव्याला. ओके. आता आज काय आणलं होतं विक्रीसाठी? हे विक्रीसाठी आपण बालिंगे आणले. हा. आकाडासाठी बालिंगे आणले आपण. हे काय बालिंगे आणि एकदम रेट मध्ये तुम्हाला बालिंगी भेटणार आहे. ओके. विक्री पाहिजे असेल तर 10,000 रुपयांनी 11,000 रुपयांनी बालिंगी. ओके. 16 किलो 17 किलो मटन येणार. ओके. मोबाईल नंबर? जत्रा बित्रा करायची असेल ना त्यांना व्यवस्थित रेट मध्ये भेटणार आहे. ओके. मोबाईल नंबर घ्या ना 7028-890669. ओके. आणि इंस्टाग्रामला माझा अकाउंट आहे जनता गोट फार्म. ओके. आणि चाकण व्यतिरिक्त अजून कोणते बाजार करतात? काय म्हणले? चाकण व्यतिरिक्त अजून कोणते बाजार करतात? चाकण, लोलन, साकूरचं पण मार्केट मोठं आहे. ओके. लोणी बाजार. ओके. हे सगळे बाजार करतात? सगळे बाजार. आणि आपल्याकडे ना कोटा बिटा, सोजत, तोतापुरी, शिरोई याचे पण बकरा असते आपल्याकडे. ओके. ठीक. तर पाहू शकाल मेंढ्यांमध्ये सुद्धा भरपूर क्वालिटी मध्ये माल आलाय. आजच्या बाजारामध्ये सुरुवातीपासून आपण पाहिलं असेल सकाळपासूनच एकदम क्वालिटी मध्ये माल पाहतोय आपण. समोर पहा विजापुरी क्रॉस मध्ये आहेत. विजापुरीचेच आहेत जवळजवळ. एकदम क्वालिटी मध्ये आहेत बघा. साधारणतः 25,000 ते 27,000 रुपये 30,000 रुपये अशी विक्री होती यांची. आणि आजची जी मेंढी बाजारातली आवक आहे ती सुद्धा भरपूर मोठी आहे. पाहू शकाल.
तर अशा प्रकारे आजचा बाजार आलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. तर मित्रांनो, चाकण बाजाराच्या बकरी बाजाराच्या बाहेर सुद्धा भरपूर चांगल्या चांगल्या वस्तू ज्या उपयोगी येतात ते उपयोगी वस्तू असतात ते त्या विक्रीसाठी असतात ते. जसं की समोर तुम्ही पाहू शकाल जॅकेट आहे, कुऱ्हाडी व कोयता वगैरे, कात्री, कुत्र्यांचे पट्टे, चप्पल, रश्या, ताडपत्री, कोयते वगैरे या सर्व गोष्टी विक्रीसाठी असतात ते पाहू शकाल. ज्या कुक्कुटपालन शेळी पालनामध्ये उपयोगीच्या वस्तू आहे, समोर वाघूर पण आहे बघा. तर या सर्व गोष्टी बाजाराच्या बाहेर विक्रीसाठी असतात ते.